माझ्या आत्ते सासूबाईंची ही रेसिपी अगदी चवदार, सोपी, सुटसुटीत अशी. नेहमीच आपण पाव भाजत असतो त्याप्रमाणे पाव भाजून घ्यायचे आहेत. दुसरं म्हणजे आपण यामध्ये स्लाइस टोमॅटो करून घातलेले आहेत. या टोमॅटोवर मीठ फक्त लावलेलं आहे चवीकरता. आता तुम्ही यामध्ये बटर पण लावू शकता, पण मी बटर न लावता असं तूप सोडणार आहे. एकतर घरचं म्हणून त्याचं खूप महत्व आहे. हे पाव आता आपण प्रेस करून घेणार आहोत. यामध्ये आपण काहीही वापरलेलं नाहीये, ना तिखट काही नाही. नैसर्गिक चवीचं म्हणजे याचं टोस्ट असा तयार होतो, एकदम छान चवीचा लागतो. तुम्हालाही तो आवडेल. आणि आता पाठीमागच्या बाजूने एकदम कुरकुरीत झालेले आहेत, तेही आपल्याला दाबणीच्या साह्याने प्रेस करून घ्यायचे आहेत. खूप सुंदर असा हा नाश्ता लागतो. आणि त्याला चटणी नको की काही नको, आपण यामध्ये काकडी सुद्धा घालू शकतो टोमॅटोच्या ऐवजी. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अत्यंत चवदार असा हा आपला सोपा नाश्ता तयार आहे. तुम्हीही करून बघा. धन्यवाद.